सातारामध्ये महायुतीची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे महायुतीतील खतखत पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा रंगतेय। समन्वय बैठकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। तर बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री हे गैरहजर आहेत अशी सूत्रांकडून माहिती येते। मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील हे गैरहजर आहेत। समन्वय बैठक आहे। सातारा सांगलीतील महायुतीतील खतखत आता समोर आल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून येते। त्यामुळे महायुतीतील खतखत पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा होतीये। समन्वय बैठकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावरती आलेला दिसतोय। कारण साताऱ्यामध्ये महायुतीची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। विशाल, आपण बघतोय सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जी खतखत जी आहे ती आता चव्हाट्यावरती आलेली दिसतेय। हा, नक्कीच सातारा जिल्हा परिषदेमध्ये काही दिवसांपूर्वी जो काही राडा झाला होता महायुतीतीलच शिवसेना भाजप राष्ट्रवादी यांच्यामध्ये, त्याची खतखत आज ही शिवसेनेचे मंत्री जे आहेत शंभूराज देसाई असतील, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मनात आहे। आणि अक्षरशः सातारा सांगली विधान परिषदेमध्ये याचे पडसाद पाहायला आज मिळाले। कराडमध्ये एक भाजप महायुतीची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला शंभूराज देसाई असतील, मकरंद पाटील असतील, सातारा सांगली जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी ही जी महायुतीतील घटक पक्ष आहेत यांनी पाठ फिरवली होती। या संदर्भात आता पत्रकार परिषदेत सुद्धा हे प्रश्न विचारले असता अक्षरशः गोलगोल फिरवून ही मंत्री शिवराज भोसले यांनी उत्तरं दिली। मात्र समाधानकारक उत्तर त्यांना देता आलेली नाहीत। दुसरीकडे पाहायचं झालं तर येणाऱ्या विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावात आहेत। त्या ठिकाणी उमेदवार धैर्यशील कदम यांनी भेट घेतली। त्यानंतर शंभूराज देसाईंनी सुद्धा 1 तास कमराबंद चर्चा केली। मात्र कोणताही तोडगा यामध्ये निघालेला नाही आणि याचे पडसाद आता येणाऱ्या विधान परिषदेत उमटताना दिसत आहेत आणि अनेक मागण्या ह्या दोन्हीकडून होत आहेत आणि दबावाचं तंत्र पाहायला मिळतंय। ही जी बैठक होती यामध्ये रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष स्वतः उपस्थित होते, चंद्रकांत दादा पाटील हे जे सांगलीचे पालकमंत्री ते होते, साताराचे पालकमंत्री अतुल भोसले होते। मात्र या ठिकाणी ह्या शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्र्यांनी आणि त्यांच्या घटक पक्षांनी उपस्थिती न लावल्यामुळे अवघ्या 10 मिनिटात ही बैठक या ठिकाणी संपलेली पाहायला मिळते।